मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किंवा अजितदादा पवार यांना सोडून जाण्याचा प्रश्नच नाही. नामदार अजितदादा माझे श्रद्धास्थान असून ज्यांनी ज्या व्यक्तीची कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही त्याला थेट राज्य मंत्रिमंडळात स्थान दिले त्यांना सोडून जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आणि यापुढे अमळनेर मतदारसंघात विधानसभेची निवडणूक मी महायुतीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फेच लढविणार असून यात माझ्या राजकीय कारकिर्दीपर्यंत कोणताही बदल होणार नाही असा ठाम विश्वास देखील मंत्री पाटील यांनी व्यक्त केला आहे. तर सख्या पुतण्याला पारोळा व एरंडोल मतदारसंघात मताधिक्य मिळवू न शकल्याने वैफल्यग्रस्त झालेले माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील यांनी आपण भाजपात जाणार असल्याचे चुकीचे विधान केले असून राजकीय झोपेत असलेल्या सतीश पाटलांना आता वेगवेगळी स्वप्ने पडू लागली आहेत. सतीश पाटलांना कंटाळून आमदार एकनाथराव खडसे यांच्यासारखी मंडळी पक्षातून बाहेर पडत असल्याचे मंत्री पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये खुलासा केला आहे. धान भरड धान्य उत्पादकांप्रमाणे कापूस उत्पादकांना देखील 5,000 ऐवजी 20,000 प्रोत्साहनपर अनुदान जाहीर करण्याची मागणी माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 40 तालुक्यांव्यतिरिक्त अमळनेर तालुक्यातील महसूल मंडळासह राज्यातील 1021 महसुली मंडळांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती घोषित करून सवलती लागू केल्या होत्या. शासनाने 26 मार्च 2024 अन्वये खरीप पणन हंगाम 2023 ते 24 साठी दुष्काळग्रस्त 40 तालुक्यातील धान भरड धान्य उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 20,000 प्रमाणे प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा केली आहे. त्याच शेतकऱ्यांप्रमाणेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांना देखील प्रति हेक्टरी रुपये 5,000 ऐवजी प्रति हेक्टरी रुपये 20,000 प्रोत्साहनपर अर्थसहाय्य सुरू असलेल्या 2024 ते 25च्या अतिरिक्त अर्थसंकल्पनातून करावे अशी मागणी माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याकडे केली आहे. मुंबईत पोलीस भरती दरम्यान मृत्युमुखी पडलेल्या अमळनेर येथील अक्षय बिराडेच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा व पीडित कुटुंबास आर्थिक मदत द्या या मागणीसाठी समाज बांधवांनी रविवारी सकाळी अक्षयचा मृतदेह अमळनेर तहसील कार्यालयासमोर नेऊन आंदोलन केले. प्रबुद्ध कॉलनीतील रहिवासी असलेला 22 वर्षीय अक्षय मिलिंद बिराडे हा तरुण मुंबईत कल्याण तालुक्यातील बेळगाव कॅम्प येथे पोलीस भरती दरम्यान धावत असताना त्याला चक्कर आल्याने अचानक तो खाली कोसळून बेशुद्ध झाला होता. त्याला कळवा येथे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. 2 तासांनी तो शुद्धीवरही आला, मात्र पुन्हा हृदयाचा जोरदार झटका आल्याने तेथेच त्याची प्राणज्योत मालवली. त्याला वेळीच उपचार न मिळाल्याने अक्षयचा मृत्यू ही बाब समाज बांधवांत पसरल्याने सर्वत्र संताप व्यक्त झाला. सदर प्रकरणी रात्रीच काहींनी पोलीस ठाण्यात धाव घेत गर्दी केली होती आणि काल सकाळी मृतदेह रुग्णवाहिकेतून मुंबई येथून येताच रुग्णवाहिका थेट तहसील कार्यालयात नेण्यात आली. जोपर्यंत संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका साऱ्यांनी घेतली होती. तसेच एकुलता एक आधार गेल्याने या कुटुंबास शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशीही मागणी करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी सर्वांची समजूत काढली, तर प्रांताधिकारी बाहेरगावी असल्याने त्यांच्या वतीने श्री धमके यांनी निवेदन स्वीकारले. समाजाच्या भावना वरिष्ठांकडे कळविण्याची हमी घेतल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला व आंदोलन थांबवण्यात आले. त्यानंतर अत्यंत शोकाकुल वातावरणात ताडेपुरा अमरधाम येथे अक्षयवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माजी आमदार शिरीष चौधरी, माजी नगराध्यक्षा जयश्री अनिल पाटील, डॉक्टर अनिल शिंदे यांसह अनेक नेते मंडळींची उपस्थिती होती. मुंबईत बाळेगाव कॅम्प येथे पोलीस भरती दरम्यान मयत झालेल्या अमळनेर येथील अक्षय बिराडेच्या कुटुंबियास मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून मदत द्यावी या मागणीची विनंती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्याकडे विनंतीपत्र देऊन केली आहे. तसेच उपचारादरम्यान डॉक्टरांचा हलगर्जीपणा असल्यास चौकशीची मागणीही आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे. मयत अक्षयचे वडील मिलिंद बिराडे यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून कुटुंबातील एकुलता एक मुलगा गेल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. तरी बिराडे यांना आर्थिक मदतीची आवश्यकता असून मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून विशेष बाब म्हणून लवकरात लवकर मदत मिळावी अशी विनंती मंत्री पाटील यांनी केली आहे. तर उपचारादरम्यान डॉक्टरांकडून हलगर्जीपणा झाल्यामुळेच अक्षयचा मृत्यू झाला आहे
असे त्याच्यासोबत रुग्णालयात असलेल्या कुटुंबियांचे म्हणणे असल्याने व तशी तक्रार मंत्री पाटील यांना दिल्याने त्या तक्रारीची चौकशी करून दोषी असलेल्या डॉक्टरांवर कारवाई करावी अशी विनंती मंत्री अनिल पाटील यांनी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे लेखी पत्र देऊन केली आहे. पोलीस भरतीसाठी केलेल्या अक्षयचा मृत्यू तेथील प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच झाल्याचे स्पष्ट झाल्याने यापुढे अमळनेर तालुक्यातील कोणत्याही तरुणास पोलीस भरती किंवा अन्य कोणत्या दलात भरतीसाठी जायचे असल्यास त्यांचे ECG व मेडिकल फिटनेस नर्मदा मेडिकल फाउंडेशन येथे मोफत केले जाईल असे खाशी मंडळ व बाजार समितीचे संचालक डॉक्टर अनिल शिंदे यांनी जाहीर केले आहे. अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथील कुमारी रीना मधुकर माळी यांची महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागातर्फे वर्ग 3 प्राथमिक आरोग्य केंद्र चहार्डी तालुका चोपडा येथे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी मलेरिया पदी निवड झाल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. रीना ही मधुकर यशवंत माळी यांची कन्या आहे तर पत्रकार बाबूलाल पाटील यांची पुतणी आहे. रीना हिची निवड झाल्याने तिचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. अमळनेर शहरातील मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे प्राथमिक निवड झालेल्या उमेदवारांसाठी मोफत रोजगार प्रशिक्षण मेळावा व प्राथमिक चाचणी शिबिराचे आयोजन बुधवारी दिनांक 3 जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे सकाळी 8:30 वाजल्यापासून करण्यात आले आहे. या मेळाव्यात सुप्रसिद्ध कॉर्पोरेट ट्रेनर गोपी गिलबिले व अनिता गिलबिले यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. मंगळ ग्रह सेवा संस्था ही सामाजिक जाणीवेची उचित भान असलेली सेवाभावी संस्था आहे. संस्थेने आयोजित केलेल्या रोजगार प्रशिक्षण मेळाव्याच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील कंपन्यांमध्ये बेरोजगार तरुण तरुणींना रोजगाराची संधी प्राप्त होणार आहे. तसेच नव्याने उद्योग तथा व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांनाही मार्गदर्शक दिशा मिळणार आहे. प्रशिक्षणासाठी वा नोकरीसाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क नाही. रोजगार प्रशिक्षण मेळावा यात पूर्ण वेळ उपस्थित तसेच पात्र उमेदवारास सहभागी प्रमाणपत्र देण्यात येईल. जळगाव येथील मल्टीमीडिया फीचर्स प्रायव्हेट लिमिटेडचे या उपक्रमासाठी विशेष सहकार्य आहे. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 8087 87 82 36 किंवा 8087 87 82 38 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. अमळनेर तालुक्यातील जवखेडा आंचलवाडी शिवारात परिसरात अतिवृष्टीने थैमान घातल्याने खासदार स्मिताताई वाघ यांनी प्रत्यक्ष गावात जाऊन नुकसानीची पाहणी केली. 27 जून रोजी सायंकाळी या भागात अतिवृष्टी झाली होती. अतिवृष्टीने पिके तर काही शेतातली माती देखील वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पाहणी दरम्यान स्मिता वाघ यांनी शेतकऱ्यांना धीर देत शासकीय मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली. यावेळी तालुक्यातील बिलखेडा अमळनेर रस्त्यावर तहसीलदार अमळनेर रुपेश कुमार सुराना आणि पथकाला अनाधिकृत गौण खनिज रेती वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर आढळल्याने ते पकडण्यात आले असून पोलीस स्टेशन येथे मुद्देमालासह जमा करण्यात आले आहे. पथकात जितेंद्र जोगी, आशिष पारधे, जितेंद्र पाटील, प्रमोद माळी या तलाठ्यांचा समावेश होता. लाडपागे समितीने केलेल्या शिफारशीप्रमाणे व उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार अनुसूचित जाती प्रवर्गातील सफाई कामगारांच्या वारसांना रिक्त पदांवर तात्काळ नियुक्ती आदेश द्यावेत अशी मागणी अमळनेर येथील अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेससह इतर कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असून अमळनेर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मुख्याधिकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा होऊन लवकरात लवकर सेवानिवृत्त सफाई कामगारांच्या वारसांना अमळनेर नगर परिषदेच्या सेवेत सामावून घेतले जाईल. तसेच अनुसूचित जाती प्रवर्गातील इतर जातींनाही न्याय दिला जाईल असे आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहे. यावेळी दिलीपन्ना चांगरे, रघुनाथ मोरे, बिंदुकुमार सोनवणे, गीताबाई खरारे, नंदलाल तेजी, विकास जाधव, रूपचंद पारे, नवल भिराडे, मुकेश भिराडे, विनोद जाधव, राम पवार उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या औषध निर्माणशास्त्र पदविका अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत खानदेश शिक्षण मंडळ संचलित स्वर्गीय PC भंडारकर व स्वर्गीय प्राध्यापक का केले फार्मसी महाविद्यालयाच्या पदविका फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून महाविद्यालयाच्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.
प्रथम वर्षाचा निकाल 100% व द्वितीय वर्षाचा निकाल 90% लागला. प्रथम वर्षातील विद्यार्थिनी प्राची चौधरी 79%, दीपाली सूर्यवंशी 76%, माया नेटकर 75% गुण प्राप्त करून त्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. त्याचप्रमाणे अंतिम वर्षातील विद्यार्थिनी मानसी पाटील 83%, तेजल जैन 80%, हुशार खाटीक 79% गुण प्राप्त करून त्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रवींद्र सोनवणे आणि खानदेश शिक्षण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. अमळनेर शहरातील भागवत रोडवर एकाच रांगेतील 4 दुकाने अज्ञात चोरट्याने फोडत मोबाईल हँडसेटसह ॲसेसरीज व रोख रक्कम लंपास केली आहे. 30 जूनच्या रात्री ही घटना घडली आहे. चोरट्यांनी 4ही दुकानाच्या छतावरील पत्रा कापून आत प्रवेश केला. यात मोनू चौधरी यांच्या मोनू मोबाईल या दुकानातून रिपेअरिंगसाठी आलेले 40 ते 50 हँडसेट, मोबाईल ॲसेसरीज, 40 ते 50 हजार रोख रक्कम लंपास केली. तसेच रॉकी पवार यांच्या पवार मोबाईल या दुकानातून 8 ते 10 मोबाईल व 2 ते 3 हजार कॅश चोरून नेली. याशिवाय अप्पा नेरकर यांच्या नेरकर ट्रेडर्स येथून वायडिंगसाठी असलेली तांब्याची तार व बेरिंग, तर मंगलचंद जैन यांच्या आशिष ट्रॅव्हल्समधून किरकोळ रक्कम लंपास केली आहे. सदर घटना सकाळी उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी येऊन पाहणी केली. मात्र रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता. या घटनेने किरकोळ विक्रेत्यांना आर्थिक फटका बसला असून भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने सदर चोरट्यांचा काय तो वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी विक्रेत्यांनी केली आहे. अल्पवयीन मुलीचा आंतरजातीय विवाह होत असल्याची माहिती मिळताच मारवड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन विवाह थांबवला. अमळनेर तालुक्यातील पाडळसरे येथील एका तरुणाचा विवाह जामनेर तालुक्यातील नेरी येथील एका अल्पवयीन मुलीशी होत असल्याची माहिती मारवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक यांना मिळताच त्यांनी पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील, हेड कॉन्स्टेबल फिरोज बागवान, संजय पाटील, तुषार वाघ, अनिल राठोड, भरत इशी, भरत गायकवाड, सुनील आगवणे यांना घेऊन तात्काळ पाडळसरे गाठले. त्या ठिकाणी संशयित तरुण आणि अल्पवयीन मुलगी यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी नेरी पोलिसांना फोन करून संबंधित मुलीचे आधार कार्ड मागवले असता तिचे वय फक्त 12 वर्षे असल्याचे समजले. मुलाच्या नातेवाईकांनी देखील आमचे फक्त बोलणे सुरू होते, वय कमी असल्याने आम्ही देखील मुलीचे वय पूर्ण झाल्यावर लग्न करणार आहोत असे सांगितले. पोलिसांनी दोन्ही गटाच्या प्रमुख व्यक्तींकडून लेखी घेतल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. मारवड पोलीस वेळेवर पोहोचल्याने परिस्थितीवर नियंत्रण मिळवता आले.